घरी चालली आहे. एवढ्या लवकर आजकाल तू आमच्यासोबत थांबत का नाही? हो, खूप अभ्यास असतो ना आणि घरी आईलाही कामात मदत करावी लागते. हो, कशी आहे मग तुझ्या आईची तब्येत आता? बरी आहे. असाइनमेंट झाला का तुझा कंप्लीट? हो. हाय. हॅलो हॅलो. अरे तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे भेटले? हिचं काहीतरी वेगळंच. हो ना. अरे खरं सांगा, भेटले का? मी तर फॉर्मच नाही भरला. तू ग? मी पण नाही भरला, मला नको ते फुकटचे पैसे. अरे त्या फुकटच्या पैशाने मी तर फिरायला जाणार आहे. तुम्ही येणार का? अरे मी घेऊन जाते. हो, कधी जायचं? आपण परवा जायचा? परवा नाही, नको. का ग? अगं, परवा 6 डिसेंबर आहे ना, मला नाही जमणार. मला घरी थांबायचं. हा, ते तुमचं बाबासाहेबांचं काहीतरी आहे ना? अगं, काहीतरी नाही, महापरिनिर्वाण दिवस आहे. म्हणजेच पुण्यतिथी समज तू. ओ, तू घरीच थांब. सर्वात जास्त तर बेनिफिट्स तुम्हालाच तर भेटतात. आम्हाला आणि तुम्हाला आहेत ते? आम्ही तर ओपनवाले ना. जे काही केलं त्यांनी ते तुमच्यासाठीच तर केलं, आमच्यासाठी काय केलं? अगं, मी इथं कुठल्या जातीविषयी नाही बोलते. मी इथं तुझ्याविषयी, एका स्त्रीविषयी बोलतीये. म्हणजे नक्की काय बोलायचंय? स्त्रियांना पूर्वी घराबाहेर पडण्याची सोय नव्हती. आता स्त्रिया घराबाहेर जातात, शिक्षण घेतात. आणि एवढंच नाही तर एक स्त्री म्हणून आणि एक भारतीय म्हणून तुम्हाला जे काही सुविधा आहेत ना, तेही बाबासाहेबांमुळेच. खरंच माझी आजी म्हणायची, आधीच्या काळात स्त्रियांची परिस्थिती खूप वाईट होती. आधी स्त्रियांना फक्त चूल आणि मूल एवढंच होतं आणि स्त्रियांना घराबाहेर पाय टाकण्याची सुद्धा मनाई होती. पण हे सगळं नक्की खरं आहे का? मला नाही वाटत. एवढं त्यांनी तुमच्यासाठी काय केलं आहे? तुम्हाला आरक्षण देऊन तर त्यांनी या देशाचं वाटोळं केलंय. बरं, मग तू आज माझ्यासोबत चल, मी तुझा गैरसमज दूर करते. कुठे चालला आहात तुम्ही? मी हिला माझ्या ताईकडे घेऊन चालली. ती वकील आहे ना. हो ठीक आहे, जाते मी. तू पण चल ना. नको, मला एक फाईल सबमिट करायची. ठीक आहे. भीमराव माणसाला माणूस करून गेला. भीमराव माणसाला माणूस करून गेला. तू सांग ना. अरे नको, मला भीती वाटते. तू सांग. दादा, तुम्हाला वाचता येत नाही काही? लेडीज सीट आहे, उठा ना. आम्हाला माहिती आहे, आम्ही पहिले इथे येऊन बसलोय, आम्ही नाही उठणार. दादा तुम्ही उठा, नाही तर मी कंडक्टरला नाव सांगेल. काय राव यांची कटकट. हॅलो. हा आत्या. हो का? अभिनंदन अभिनंदन. हो आत्या. बरं आत्या, मी तुम्हाला नंतर फोन करते, मी बाहेर आहे. कोणाचा फोन होता ग? अगं, माझ्या आत्याचा फोन होता. ते गावाकडे निवडणुकीला उभी होती, तर ती आता आमदार झाली आहे. हो, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. मग आता आमदाराची भाची झालीस, पार्टी बिटी आहे का नाही? हो आहे ना. ती जनतेला, कार्यकर्त्यांना, तिच्या नवऱ्याला म्हणजेच मामाला आणि देवाला थँक्स बोलत होती. आणि बाबासाहेबांना? आता त्यांचं काय आहे? तू सारखे सारखे बाबासाहेब बाबासाहेब का करती? अगं, बाबासाहेबांनी महिलांना 33% आरक्षण दिलं. आणि आपण आता लेडीज सीटवर बसलो आहोत ना, तेही बाबासाहेबांमुळेच. पण मला सांग, बाबासाहेबांनी आरक्षण का दिलं? आता बघ, ही पूर्ण बस पुरुषांनी भरलेली होती. साठी आरक्षित सीट नसती तर आपल्याला इथे बसण्याची संधी मिळाली नसती. हो का? बाबासाहेबांनी मग बरोबरच केला असेल. हे बघ, प्रतिगामी मनुवादी विचारांच्या लोकांनी स्त्रियांना घरात बंद करून ठेवलं होतं. त्या स्त्रियांना आरक्षणामुळे संधी मिळाली, ज्याने त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतात. हो, तू म्हणतेस ते बरोबर आहे. पण मला सांग, बाबासाहेबांनी SC STलाच का आरक्षण दिले? आम्ही काय त्यांचं बिघडवलं होतं? आता बघ, माझा भाऊ ओपन कॅटेगरीमधून येतो म्हणून त्याला त्याच्या आवडीचे कॉलेज भेटले नाहीत. तुलाही त्याच्या एवढेच मार्क्स असले तरी तुला ॲडमिशन भेटले. हे बघ, SC म्हणजे शेड्यूल कास्ट, ज्यात अनेक जाती आहेत. आणि ST म्हणजे शेड्यूल ट्राईब्स. लोक असं म्हणतात ना, जात ही एक अशी गोष्ट आहे जी कधीच जात नाही. ह्या लोकांना समाजात खूप सामाजिक भेदभाव सहन करावा लागतो. पहिलं तर आम्हाला गावाबाहेर ठेवलं होतं. आमचा स्पर्शही कुणाला मंजूर नव्हता. हेच सगळे सामाजिक भेदभाव दूर करण्यासाठी बाबासाहेबांनी आरक्षण दिले. अरे हो, तू म्हणतेस बरोबर आहे.
पण मला सांग तर तू आमिर आहेस ना, डोनेशन देऊन ॲडमिशन घेऊ शकतेस. काय जोक करतेस यार. मग तसं तर तू तुझ्या स्वतःच्या गाडीने प्रवास करायचा होता ना. इथं बसमध्ये आरक्षण द्यायची काय गरज, बरोबर ना? अगं नाही, महिलांना तर आरक्षण असलंच पाहिजे. हे बघ, बाबासाहेबांनी आरक्षण हे आर्थिकदृष्ट्या दिलं नव्हतं, तर ते सामाजिकपणे मागं असल्यामुळे होतं. तर ते बरोबरच असेल, बाबासाहेबांनी बरोबरच केलं असेल. चल चल, स्टॉप आला. राव माणसाला माणूस करून गेला. अगं तुम्ही दोघांनी फाईल सबमिट केली का? हो मी केली. नाही ग, मी नाही केली, माझा अभ्यासच झाला नाही. तुम्ही दोघी गेल्या का मतदानाला? मला ना पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार वापरायला खूप अभिमान वाटतो. नाही ग, मी नाही गेले. मला वाटतं हा सगळा वेळ वाया घालवण्याचा प्रकार आहे. हो, मी पण नाही गेले. काय होणार आहे मतदान करून? या राजकारणात कुणीतरी निवडून येईल आणि आपलं आयुष्य जसं चाललं होतं तसंच तर राहणार आहे. काय तुम्ही दोघी मतदानाला गेले नाहीत? तुम्हाला माहिती आहे का, आपण जर मतदान नाही केलं तर आपण आपला हक्क गमावतोय. हा अधिकार सहजपणे मिळालेला नाहीये. काय फरक पडतो, अधिकार असो किंवा नसो, आपण तर सामान्य माणसं आहोत ना. फरक पडतो, खूप मोठा फरक पडतो. तुम्हाला माहिती आहे का, हक्क हा गमावतोय. हा अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला सहजासहजी दिला, पण दिला तरी त्यासाठी काही मागितलं नाही. महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला, ही खूप मोठी गोष्ट होती का? हो, खूप मोठी गोष्ट होती. बऱ्याच देशांमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी वर्षानुवर्ष संघर्ष करावा लागला. अमेरिका, ब्रिटन, कॅनडासारख्या प्रगत देशांमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळायला खूप उशीर झाला. महिलांना मोर्चे काढावे लागले, तुरुंगात जावं लागलं, अपमान सहन करावा लागला. खरंच आपला देश असा होता पहिली? आपल्या भारताचं संविधान तयार करताना बाबासाहेबांनी महिलांच्या हक्काची पूर्ण काळजी घेतली. त्यांनी असं ठरवलं की भारतात प्रत्येक नागरिकाला, मग तो कोणत्याही लिंगाचा असो, मतदानाचा अधिकार असेल. त्यांनी आपल्याला हा अधिकार सहजपणे दिला, तोही कोणत्याही मागणीशिवाय. यामुळेच आपण आपल्या देशाच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला, ही खूप मोठं गोष्ट होतं. पण मतदान केले तर काय बदल होतो? बदल होतो समीक्षा. एक मत महत्त्वाचं असतं. आपण जर मतदान केलं तर आपल्याला हवे असलेले नेते निवडले जातात. आपण आपला हक्क सांगतो. त्याशिवाय आपल्यावर सरकार ठरवण्याचा अधिकार कोणाला द्यायचा हे आपण ठरवतो. मतदान न केल्यावर आपण फक्त गप्प बसून अन्याय सहन करतो असं होतं. म्हणजे मतदान करणं ही आपली जबाबदारी नाही तर कर्तव्य आहे. बरोबर. बाबासाहेबांनी दिलेला हा अधिकार आपण वाया घालवते, तेव्हा आपण आपल्या भविष्याला हरवते. तुम्ही आज मतदानाला गेला नाहीत, पण पुढच्या वेळेस नक्की जा. आणि हो, स्वतःच नाही तर इतरांनाही सांगा. हो, पुढच्या वेळी मी मतदानाला नक्की जाईल. आज मला समजलं बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं आहे, म्हणून मी पुढच्या वेळीपासून मतदानाला नक्की जाईल. हो, मी पण जाईन. चला मग कॅन्टीनला जाऊ. ओके सर, ठीक आहे. हो करतो सर. सर मे आय कम इन? यस, कम इन. बोल, तुझं काय काम आहे? सर मला सुट्टी हवी होती. अरे आजच खूप कामं पेंडिंग पडले, तुला सुट्टी कशी भेटणार? पण सर मला घरी काम होतं. नाही, हे शक्य नाही. तू इथून जाऊ शकतो. सर मे आय कम इन? यस, कम इन. सर मला लिव्ह हवी होती. मी आताच एका एम्प्लॉईला पाठवलं बाहेर, त्याला सुट्टी नाही दिली. तुला सुट्टी कशी देऊ? सर हे माझं ॲप्लिकेशन आहे, प्लीज तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे. तुझी सुट्टी मंजूर झाली. थँक्यू सर. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. सर मे आय कम इन? यस, कम इन. सर तुम्ही मला सुट्टी नाही दिली, पण तिला कशी काय दिली? तिला सुट्टी नसती दिली तर मला जेलमध्ये जावं लागलं असतं रे. तू इथून जाऊ शकतो. जा, तुझं काम कर तू.
मॅम तुम्हाला सुट्टी कशी काय दिली? मला मॅटर्निटी लिव्ह हवी होती ना. मॅटर्निटी लिव्ह म्हणजे? अरे मॅटर्निटी लिव्ह म्हणजे मातृत्व रजा. अरे मी आई होणार आहे ना. अच्छा, समजलं मला. मॅटर्निटी लिव्ह इतकी महत्त्वाची आहे? हो, मॅटर्निटी लिव्ह महिलांसाठी खूप महत्त्वाची आहे. मग ती दुसऱ्या देशात पण आहे का? अमेरिकासारखे प्रगत देशामध्येही मॅटर्निटी लिव्ह नव्हती. अमेरिकाने 1993 मध्ये फॅमिली अँड लिव्ह ॲक्ट बनवला. पण बाबासाहेबांनी हे काम भारताला स्वातंत्र्य मिळवण्या अगोदरच केलेले होते. माझा सांगण्याचा उद्देश हा आहे की एवढा बलाढ्य आणि प्रगत देश असून सुद्धा जे अधिकार महिलांना नाही देऊ शकले ते अधिकार बाबासाहेबांनी संविधानामध्ये दिले. भारतात महिलांना कामाच्या ठिकाणी मॅटर्निटी लिव्ह मिळण्यामागे बाबासाहेबांची दूरदृष्टी होती. ते म्हणाले होते की जर समाजाला मजबूत करायचं असेल तर त्यांना आधी महिलांना सक्षम करावे लागले. त्यांनी 8 तास कामाचा दिवस लागू केला, महिलांसाठी सुरक्षित वातावरण तयार केलं आणि मॅटर्निटी लिव्ह सारखा हक्क संविधानात दिला. मग घरी आता आराम करायचं मस्त. मग ही सुट्टी फक्त विश्रांतीसाठी नाही, ती एका आईच्या तिच्या बाळाच्या भविष्यासाठी आहे. बाळाचं पोषण, त्याचं आरोग्य, आईचं आरोग्य हे सगळे या काळात सांभाळलं जातं. या काळात स्त्रियांना मानसिक आधार, कुटुंबाचा पाठिंबा आणि कामाच्या ठिकाणी समजूतदारपणा खूप महत्त्वाचा आहे. म्हणूनच जर कोणी मॅटर्निटी लिव्ह घेण्यापासून रोखत असेल, लक्षात ठेवा, तो तुमचा हक्क आहे, तुमचं कर्तव्य आहे आणि त्या नवजात बाळाचाही हक्क आहे. हो, बरोबर आहे तुझं. भीमराव युवकारे शाश्वत, युवकारे राजरत्न. गेला भीमराव माणसाला माणूस करून गेला. दादा हा माझा मित्र माझ्यासोबत जॉब करतो. हो का? बरं बरं. ताई 2 कप चहा आण ना. काय रे 2च कप चहा म्हणजे तुम्ही नाही पिणार का? नाही, आम्ही ग्रीन टी पितो त्याने वजन कमी होतं. दिसत तर नाही रे. अरे ते हळूहळू होतं ना, तू नको लक्ष देऊ. हा हा हा. चहा नाही आले अजून? अरे तो चहा आहे, मॅगी आहे का 2 मिनिटात यायला? ते पण आहे. काय रे राजरत्न, 2-3 दिवस झाले कामाला नाही आला? अरे मी आजारी होतो जरा. अरे मग तू आजारी ते ह्याला कशाला खोकलायला लागलाय रे? अरे माझ्यामुळेच त्याला आजार झालाय. हो का? ते बी चहा घे. काय रे तुझे वडील आहेत ना? हा, किती दिवस झाले तुझ्या वडिलांना जाऊन? झाले आता 6-7 महिने होतील. 6-7 महिने होते का? तुझे सांग होतं प्रॉपर्टीचं काम केलं का तू? करायचंय, करू आता. कर महत्वाचं काम आहे ते. करतो रे. ठीक आहे, जाऊ का आता? हा हा, दुसऱ्या मित्राची इथे जातो आता. चहा पी. चालेल. दादा ते बोलत होते ते बरोबर होतं, आपण प्रॉपर्टीचं काम करून घ्यायला पाहिजे. हो, करून घ्यायला पाहिजे. ते खूप महत्वाचं काम आहे. वाटलंच तर आपण प्रॉपर्टी वाटून घेऊ. चालेल. बरं, तुला कुठली प्रॉपर्टी पाहिजे? मला सातारकडची पाहिजे. ठीक आहे, सातारकडची तू घे, बाकी सगळी माझी. तसं का? नाही, मला पण पाहिजे ना. बाकी सगळी मीच घेणार. काय नाही होत, मला पण पाहिजे. मोठा भाऊ मीच आहे, मोठा हिस्सा मलाच पाहिजे. मोठा असला म्हणून काय झालं, मला पण पाहिजे ना प्रॉपर्टी. मोठा हिस्सा मीच घेणार. नाही, मला पण पाहिजे. असं का करतो दादा तू? तू छोटा आहे, तुला सांभाळली जाणार नाही. मोठा हिस्सा मीच घेणार. मी कशी पण सांभाळन, पण मला पाहिजे म्हणजे पाहिजे. मोठा हिस्सा तर मीच घेणार आहे. नाही, मलाच पाहिजे. तू छोटा आहे, तुला सांभाळली जाणार नाही. ऐकत जा. नाही दादा, तसं नाही करायचं, मला पण पाहिजे. अरे दादा, काय करताय तुम्ही? कशाला भांडताय? माझे मित्र आलते, ते म्हणत होते प्रॉपर्टीचं बघून घेऊ. बरं बरं. ठीक आहे, भांडायला काय अर्थ नाही. आपण दोघांमध्ये अर्धी अर्धी वाटून घेऊ. हा, मग चालतंय. अरे मग माझं काय? तुझा इथे काय संबंध? संबंध कसं नाही? तुम्ही मला विसरलात? ही आमच्या वारसा हक्काची मालमत्ता आहे, तुझी नाही. या आई वडिलांच्या पोटी मीही जन्म घेतला आहे. या कुटुंबासाठी मीही तेवढेच कष्ट केले आहेत. मग माझा हक्क का नाकारताय तुम्ही? कारण तू एक स्त्री आहे आणि महिलांना मालमत्तेत काहीच अधिकार नसतो. का बरं? असं कोण म्हणालं तुला?
मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे आणि हेच नेहमीपासून चालत आलेलं आहे. मग आता बदलायची वेळ आली आहे. तुम्ही जर मला माझा हक्क दिला नाहीत तर मला तुमच्यावर कायदेशीर कारवाई करावी लागेल. मोठ्या भावाला कायद्याची भाषा शिकवती तू? कायद्यानुसार वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलाबरोबर मुलीलाही समान वाटा आहे. कोणता कायदा आहे हा? कुठे लिहिलाय? बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलमध्ये मुलाबरोबर मुलीलाही समान अधिकार दिले आहेत. बरं ते सगळं जाऊ दे दादा, देऊ ना आपण पण तिला थोडीशी प्रॉपर्टी. नाही, मोठा भाऊ मी आहे. बाकी सगळी आपण दोघातच वाटून घेणार, स्त्रियांना नाही द्यायची. अरे देऊन टाकू, ती पण आपली बहीणच आहे ना. ठीक आहे, तुला जे करायचे ते कर. अरे तिला जर प्रॉपर्टी नाही दिली तर आपल्या दोघाला जेलमध्ये जायला लागेल ना. जरासा विचार करत जा. बरं ठीक आहे, तुम्ही शांत व्हा. मी तुमच्यासाठी थोडं थंड काहीतरी आणते. बर, पण तिथं जेलमध्ये जाऊ बिऊ नको, नाही टाकशील सख्या भावाला आतमध्ये. चल भाऊ जाऊ. आत येऊ का ताई? भीमराव माणसाला माणूस करून गेला. भीमराव ताई, ही माझी मैत्रीण. माणसाला माणूस करून गेला. बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं? जेव्हा एखादी स्त्री असं म्हणते ना की बाबासाहेबांनी काय केलं, तर अक्षरशः काळजावर जखम होते ग प्रांजल. का ग ताई, असं का बोलताय तुम्ही? कारण स्त्री शिक्षणाचे बीज पेरणारे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले हे आयुष्यभर झटले ग, मनुवादांसोबत लढले आणि याच गोष्टीचा विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळे अधिकार संविधानामध्ये स्त्रियांना मिळवून दिले. इतिहासाची पानं चाळून पाहिली की एक गोष्ट नेहमी लक्षात येते, जाचक, रूढी, परंपरा यापासून स्त्रियांची सुटका व्हावी म्हणून दिवस रात्र कष्ट करून हिंदू कोड बिल बनवणारे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. कधी वेळ मिळाला तर गुगलवर हिंदू कोड बिल सर्च करून पहा. आणि हो, इतकंच नाही तर वारसा हक्क कायद्यानुसार वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलाबरोबर मुलीला सुद्धा समान वाटा आहे. वडिलांची जी काही जमीन जायदाद असेल त्यामध्ये तुमच्या भावानितकाच तुम्हाला देखील समान वाटा हा असणार आहे आणि तुमच्या नवऱ्याच्या संपत्तीमध्ये देखील तुम्हाला अर्धा वाटा आहे. पण याच हिंदू कोड बिलाला विरोध करणारे येथील प्रतिगामी मनुवादी विचारांचे हिंदू सभासद होते. जे अधिकार आज मनुस्मृतीने नाकारले, आज तेच अधिकार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि हो, हिंदू कोड बिल पास न झाल्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा देणारे एकमेव नेता म्हणजेच डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. अगं, सत्तेपेक्षा महिलांना हक्क मिळणे हे त्यांना जास्त महत्त्वाचे वाटत होते. महिलांना हक्क मिळावे म्हणून दिवस रात्र कष्ट करून हिंदू कोड बिल बनवणाऱ्या बाबासाहेबांचा लोक एवढा तिरस्कार करतात का? म्हणतात तुम्ही असं, बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं, कशासाठी? जाऊ दे ना, त्यांना नाही समजणार बाबासाहेब. कसे समजणार? त्यांनी कधी बाबासाहेब हे वाचलेच नाही ना. ज्या काळात स्त्रियांना फेमिनिझम म्हणजे काय हे सुद्धा माहीत नव्हतं, तरी सुद्धा बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी एवढं सगळं केलं. आणि हो, आपण ज्या स्त्रियांना शूद्र समजले जात होते, कमी लेखले जात होते, आज त्या स्त्रियांना संविधानाने प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. आज जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते, त्यांनी जर भारतीय संविधान लिहिलं नसतं, तर सांगा, एक स्त्री, एक आदिवासी महिला आपल्या भारत देशाची राष्ट्रपती झाली असती का? आज आपल्या देशात स्त्रिया शिक्षण घेऊ शकतात. कोणामुळे? बाबासाहेबांमुळेच ना. आजची स्त्री स्वतःचा व्यवसाय करू शकते. आजची स्त्री सर्व क्षेत्रात काम करू शकते. कोणामुळे? बाबासाहेबांमुळेच ना. वर्षानुवर्ष चालत आलेल्या रूढी, परंपरा, चूल आणि मूल हे बंद आहे. तुम्हाला माहिती आहे बाबासाहेबांनी स्त्री शिक्षणाला एवढे महत्त्व का दिले? कारण जर स्त्रिया ह्या आज्ञाने राहिल्या असत्या तर त्याच आज्ञानाने त्यांच्या अंतर्मनात भीती जन्माला आली असती. भीतीने अंधविश्वासाने अंधश्रद्धा, अंधश्रद्धेने माणसाचा विवेक हा शून्य झाला असता आणि एकदाचा तो शून्य झाला की तो व्यक्ती मानसिक व शारीरिक गुलाम बनला असता. गरीब जर अशिक्षित राहिला
तर तो भेडबकऱ्यांसारखा ह्या नेत्यांच्या इशाऱ्यावर चालत राहील. आणि हे सगळ्यांना माहिती. हेच अशिक्षित लोक ह्या नेत्यांची वोट बँक आहेत, जे जाती आणि देवाच्या नावावरती लोकांचे वोट घेतात. मला तुमच्यावर विश्वास नाही पटत आहे. तुम्ही उगाच माझा वेळ वाया घातला. तुम्ही मला काहीही सांगू नका, मी चालले. अरे तू येणार आहे का? नाही तू राहू दे, मी जाते. चल. आज आपल्या देशात स्त्री शिक्षण घेऊ शकते. आज आपल्याला स्त्रियांना कायद्यानुसार वडिलांच्या संपत्तीमध्ये समान वाटा आहे. आजची स्त्री शिक्षण घेऊ शकते. कोणामुळे? बाबासाहेबांमुळेच ना. आणि तुम्ही त्यांनाच म्हणतात की बाबासाहेबांनी काय केलं. अनुसूचित जातियों का नेता समझ लेते हैं. मैं उनके बारे में पढ़ाता हूँ तो सबसे कहता हूँ जितनी लड़कियां बैठी हैं, विशेष रूप से हिंदू लड़कियां, सुबह सुबह उठते ही सबसे पहले उनकी मूर्ति पे ना एक फूल चढ़ा दिया कीजिए. अगर अम्बेडकर ना होते तो आज आप यहाँ ना होती, घर में चूल्हा चौका कर रही होती. अम्बेडकर का ये महत्व है, भी समझाऊंगा क्या महत्व है. हिंदू महिलाओं की मुक्ति के लिए जितना काम अकेले अम्बेडकर ने किया, उतना सब के सब बाकी लोगों ने मिलकर भी नहीं किया. कितना महत्व है. और वो हिंदू शूद्र महिलाओं की बात नहीं कर रहे हैं, वो हर महिला की बात कर रहे हैं. अम्बेडकर अगर दबाव न बनाते तो नेहरू शायद हिंदू कोड बिल को टाल जाते. वो टाल नहीं पाए क्योंकि उसके पीछे अम्बेडकर अड़े हुए थे. चोरी से छुप छुप के मैंने चोरी से छुप छुप के तिनका चुन के सपना एक बनाया. डोरी से बुन बुन के मैंने डोरी से बुन बुन के टुकड़ा टुकड़ा सी के सपना एक बनाया. जे काही बोलत होती ते सगळं खरं आहे. मी हिंदू कोड बिल सर्च करून पाहिला. गुगलवरती जे काही त्यांनी सांगितलं ते सगळं खरं आहे.
तू तर म्हणली होती ना त्यांनी आमच्यासाठी काय केलं. अगं काल तुझ्या बहिणीच्या ऑफिसमधून जाताच मी गुगलवरती जे काही तुम्ही सांगितलं ते सगळं सर्च केलं. जे काही तुम्ही सांगितलं ते सर्व बरोबर होतं. मला माहीत नाही देव आहेत की नाही, पण मला हे माहीत आहे की इतके दिवस मी एका दगडाच्या मूर्तीची पूजा करत होते. पण आता नाही, जे काही मी आहे ना ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळेच. मी म्हणाले होते ना बाबासाहेब समजायला वेळ लागतो, पण जर ते समजले ना त्यांचंच वेळ लागतं. हो. चल आता आपण अभिवादन करूयात. डिसेंबर 56 साली वेळ कशी ती हेरली. बसला होता काळ कसा महापुरुषावरती, देशोदेशी वार्ता पसरता हरवून गेली ही धरती. काळजातील हंस हरपला दर्याला आली भरती, सूर्य बुडाला अंधार झाला म्हणून जनता ही झुरती. प्रगतीचे ते युगे दिनाची, प्रगतीचे ते युगे दिनाची कुपित मागे सारली. दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली. प्रकाश गेला झाली जीवाची लागी, जीवापाशी या जगात आता पायी उरले अनादी. दलित सारे प्रभुलागे धाई धाई, चैत्यभूमीच्या ठिकाणी अशी अंगे सवे नयनी वारी. कोटी पिले तरी काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली.